ओके, वॉर्म वेलकम सगळ्यांना. आणि आज आपला दिवस 5वा आहे. त्या सेशन मध्ये आपण बघितलं की धर्माविषयी आपण बोललो. आपला धर्म काय आहे, व्हॉट इज आवर धर्म. आपला धर्म तो आहे सेल्फ केअर. त्याच्याविषयी मी आज बोलणार आहे. वाय इज बिकॉज पैसे याच्या पुढचे जे धर्म आहे किंवा याच्या पुढच्या ज्या फळ आहे, पैसे म्हणजे अर्थ, काम, मोक्ष, याच्या सगळ्याचा जो बेस आहे ते प्रभुरामाने आपल्याला सांगितलंय. याचा सगळ्याचा जो बेस आहे हा या बेसिक धर्मावरती आहे. आणि धर्म काय आहे, तो स्वधर्म. जर तुम्ही गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये गेलात तर जीवात्मा जो आहे आपला त्याला मित्र म्हटलेला आहे आणि तोच जीवात्मा आपला जानी दुश्मन पण होऊ शकतो. पण हे आपण पुढे समजणार आहोत. लेट्स डू अ प्रेयर. हे परमेश्वरा, सगळे गुरुजन, साक्षात प्रभुराम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, माझे गुरु मास्टर चुवाकोक सुई, जगद्गुरु योगीराज, शंकर बाबा महाराज, गजानन महाराज, आपले सगळे गाइड्स, मेंटर्स, त्यांना सगळ्यांना आव्हान करून हे परमेश्वरा, we invoke your divine blessings to understand deeper meaning of dharma. Thank you. To all of you, good evening, welcome. आजचं सेशन शॉर्ट असणार आहे, पॉवरफुल असणार आहे. आणि तुम्ही ह्यातला जर गाभा समजला, मतलब जिस्ट समजला, तर आय थिंक यू आर जस्ट इन द राईट बोट. 2-3 बेसिक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, राईट. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की तुम्हीच तुमच्या मनाची प्रश्न तुम्ही उत्तर द्यायचे. जर आपण गीतेतला 6वा अध्याय बघितला तर त्याच्याविषयी आपल्याला जीवात्माविषयी आणि आपल्या आत्म्याविषयी त्याच्याविषयी भगवान म्हणतायत, भगवान कृष्ण. जीवात्माला रोग, दुसऱ्या प्रकारचा जो मृत्यू आहे आधी भौतिक, तो रोगाने होणारा मृत्यू आहे. ह्याचं प्रमाण मागच्या 40, 50, 30, 20, 10, 5 वर्षामध्ये मागच्या जगभर हे जे प्रमाण आहे रोगाराईचं, हे प्रमाण अधिक आहे. नॅचरल डेथ इज व्हेरी लेस दीज डेज. येस ऑर नो. पण आधीची पिढी म्हणजे माझ्या वडिलांची पिढी असेल फॉर एक्झाम्पल, त्यांचे बऱ्याचशा वेळेला त्यांचे नॅचरल डेथची शक्यता दाट होती किंवा आहे. 50 पर्यंत, 60 पर्यंत, म्हणजे 1960, 1960 पर्यंत इट इज स्टील पॉसिबल. पण नंतरचे जे आलेली मंडळी आहेत 70, 75, 70 म्हणजे 80 वगैरे मुश्किल आहे. रोगाने मृत्यू व्हायची शक्यता दाट आहे. का? कारण आपण सगळेजण अंडरलाईन एन्झायटी मध्ये आपण जगत असतो. नीट ऐका आजचं सेशन. कदाचित 6:30 पर्यंत मी घेणार नाहीये. आत्ताशी 6:06 होत आहेत. आपण सगळेजण इन्क्लुडिंग मी एका एन्झायटी मध्ये जगत असतो, चिंतेमध्ये जगत असतो, जगत आहोत. ही वस्तुस्थिती आहे. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. एक विचार जर तुमच्यामध्ये, माझ्या डोक्यामध्ये जर आला तर आपली झोप उडते. येस ऑर नो. आपण डिस्टर्ब होतो, आपण विचलित होतो. आणि विचलित एवढ्या लेवलचं होतो की आजकाल तुम्ही युट्यूब वरती फक्त ओव्हर थिंकिंग टाकलं तर तुम्हाला ढेर सारे व्हिडिओज येतील. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आजार आता आपल्याला दिसत आहेत. शरीरामध्ये वाढलेलं पोट दिसतंय, वाढलेलं वजन दिसतंय आपल्या शरीरामध्ये, ओबेसिटी दिसते थोडक्यात. आणि ही जगभर आहे. प्रभू रामाच्या आदेशानुसार, मी आदेश हा शब्द वापरतोय, पण त्यांनी घातलेली जी आपल्याला फलचारी ही जी मंत्र आहेत, ही जी फलचारी जी 4 फळं आहेत, त्यात सगळ्यात पहिलं जे आहे इट इज अबाउट हेल्थ, इट इज अबाउट जीवात्मा. आणि म्हणून भगवान कृष्ण 6व्या अध्यायामध्ये त्याचा उल्लेख करतायत जीवात्माचा. हा बंधुरात्मा जर झाला, बंधुरात्मा मतलब ब्रदर, इफ युअर जीवात्मा इज युअर ब्रदर, युअर बेस्ट फ्रेंड. जे लोक NLP शिकलेत, माझ्याबरोबर प्रॅक्टिस करतायत, त्यांच्यासाठी इनर सेल्फ इज जीवात्मा. जेव्हा तुमची जीवात्मा बरोबर दोस्ती होते तेव्हा तुम्ही काही जण जे माझ्याकडनं ट्रीटमेंट घेताय किंवा मला भेटताय, बोलताय,
मी तुम्हाला NLP देतोय, यू यू एक्झॅक्टली नो व्हॉट आय एम सेइंग. तुम्ही खूप साऱ्या गोष्टी सहजपणे अकम्प्लिश करताय. येस ऑर नो? आर यू अंडरस्टँडिंग? का असं होतंय? इज बिकॉज जीवात्मा हा बंधुर आत्माच्या भूमिकेत आलेला आहे आणि तो कॉन्शियसली सबकॉन्शियसली तो तुम्हाला आपल्याला मदत करतोय. यु नो वाय? बिकॉज त्याच्याशी आपण बोलतोय. तो जर जीवात्मा आपण त्याला इग्नोर करत 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 आपण आजारी पडल्यानंतर तो बोंबा मारून समजा सिम्पटम्स देऊन सुद्धा मग शेवटी तो आजारात रूपांतर करतो आणि मग ते आजार काही जात नाहीत. कितीही डॉक्टरच्या गोळ्या घेतल्या तरी आपली चलबिचल काही थांबत नाही. मी सांगतो तुम्हाला, देर इज अंडरलाईन एन्झायटी. मी काय डॉक्टर नाहीये, बट देर इज अंडरलाईन एन्झायटी. व्हॉट्सअप मेसेज आला तुम्हाला गाडी चालवत असताना किंवा गाडीवरती किंवा स्कूटरवरती, व्हॉट्सअप वरती मी कितीतरी मुलं बघतो स्कूटर वरती चालवत असताना एक साईडला फोन घेऊन स्कूटर चालवतात. आय एम लाईक वाव, काय बरं असेल या मुलाशी बोलणं. जो स्कूटर चालवतोय त्याला किती एवढं महत्वाचं बोलणं असेल का हा कॉल तो मिस करू शकत नाही. एवढा अर्जंट. काय होईल जर मिस कॉल झाला तर? मी मध्यंतरी मास्टरांचं प्राणी किलिंगचा प्रसार करण्यासाठी नाशिकला गेलो होतो एका शाळेमध्ये. इथे पल्लवी आहे का ऑनलाईन? शाळेचं एक्झॅक्टली नाव नाही सर आठवत. असो, 800 मुलं होती त्या शाळेमध्ये. मी एक प्रश्न विचारला होता त्यांना. इंस्टाग्राम वरती किंवा तुमच्या प्रायव्हेट चॅट वरती, व्हॉट्सअप वरती तुम्हाला मेसेज आला आणि जर तो तुम्ही लगेच रिस्पॉन्स करता का? त्याचं सगळ्यांचं उत्तर हो होतं. लगेच जेवता जेवता रिस्पॉन्स. काही जण तो फोन बाथरूम मध्ये घेऊन जातात. माय गॉड, आय सेड माय गॉड, दिस इज हॉरिबल. वाजू दे, काय होणार आहे? पण वी आर ऑल अंडर इन्फ्लुएन्स ऑफ एन्झायटी. काहीतरी हरवेल, काहीतरी जाईल, मन काय शांत लागे ना. आणि जर मन शांत लागत नसेल, राईट, मन शांत लागत नसेल आपलं, तर त्याची अवस्था वाऱ्यावरच्या मनासारखी होईल. वारा आला की मन वाहत जाते जाते जाते. वी विल नॉट बी एबल टू कॉन्सन्ट्रेट. आणि तेच होत आहे. हे तुमचं होत आहे का? नाही, हे सगळ्यांचं होत आहे. पण त्यातनं काही सुटका आहे का? त्याचं उत्तर हो आहे. किमान पक्षी आपल्याला हे कळलं की माझा हा गोंधळ होतोय. आणि मी तुमच्यासाठी एक पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन म्हणून स्लाइड बनवून आणली आहे, सो दॅट हे सगळे व्हिज्युअल्स आहेत हे आपल्या यू रिमेंबर दिस एव्हर. काय नक्की होत आहे? आपल्याला करायचा एक विचार, पण तो एक विचार आपला होतो आहे का? बऱ्याचशा वेळेला तिथे आपला गोंधळ होत आहे. आपल्याला एकच विचार करायचा आहे किंवा आपल्याला एखाद्या आपलं ध्येय आहे. आपलं ध्येय आहे की आपली मंगलमूर्ती झाली पाहिजे, संकटहरण आपले केले पाहिजे. हा एक विचार जेव्हा आपण घेऊन बसतो की मला मला विधायक काहीतरी करायचंय स्वतःसाठी, आणि जसा मी हा विचार करतो तसा जे बाजूचे विचार आहेत ते मला पकडायला येतात. अरे ते शेजारच्यांचं काय? अरे मुलांचं काय? अरे डबा बनवायचा आहे, अरे कुकर बनवायचा आहे, अरे परीक्षा आली, अरे लाईट बिल भरायचंय. खूप सारे असे विचार कंटिन्यूज आपल्याला घेरत राहतात दिवसभर. आपली काही सुटका होईना. चारही बाजूनी नाही तर 8ही दिशेनी आपल्याला हे विचार घेरून ठेवतात. आणि हे विचार आपल्याला घेरल्यामुळे आपलेच विचार आहेत, पण आपला त्यांच्या प्रती असलेला कंट्रोल गेलेला आहे. आपली अपेक्षा काय आहे? यांनी चांगला वागावं, यांनी असं वागावं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, वी आर वाईज फॉर अदर्स. आपण दुसऱ्यासाठी खूप हुशार असतो. विशेष सल्लागार, तू ना हे कर, तू ना हे कर. कधी आजारी माणसाच्या इथे जर तुम्ही गेलात आणि जर द्रेष्टा भावाने जर बाजूला बसलात तर तुम्ही फक्त ऐका. येणारा प्रत्येक माणूस एक फुकटचा सल्ला देऊन जातो. काही कारण नाही, फुकट. डायबिटीस, जांभळाचा तुम्ही रस घ्या. बरं, ज्यांनी जांभूळ प्यायले, ज्यांनी काय केलं, काय कंटिन्युअस सल्ले. दादा तुम्ही रिसर्च केलाय का? तुम्हाला कशी एवढी माहिती? काही नाही. आणि एवढं कन्व्हिक्शननी बस, आणि आपलं बोलणं झालं, पेशंटला 2 सफरचंद दिली, निघाले.
वी आर वाईज फॉर अदर्स. शैलेंद्र, तू हे केल्याने ना तुला हे होईल. साहेब तुमचं काय ते सांगा मला, फुकटचे सल्ले नका देऊ. आर यू अंडरस्टँडिंग? सो जेव्हा असा आपल्यावरती, आणि हे कायम इंग्लिशमध्ये आम्ही NLP मध्ये त्याला आपण असं म्हणतो की अर्थक्वेक स्टेट असते. आपल्याला कायम काहीतरी बॉम्ब फुटत असतात जीवनामध्ये. येस ऑर नो? कायम कुठेतरी काहीतरी फाटतंय. अर्थक्वेक अर्थक्वेक अर्थक्वेक, देर आर इंटरनल अर्थक्वेक्स. मला तुम्ही सांगा, अशा अर्थक्वेक सिच्युएशन मध्ये आपण असं म्हणतोय की मला मोक्ष मिळाला पाहिजे, आपण असं म्हणतोय की मला पैसे मिळायला पाहिजे, आपण असं म्हणतोय की माझं काम, जे जीवन आहे ते माझं चांगलं असलं पाहिजे. शक्य आहे का? अशक्य आहे. आणि म्हणून भगवान 6व्या अध्यायामध्ये म्हणतायत, भगवान कृष्ण आपल्याला मेसेज देत आहेत की स्वतःकडे द्रेष्टा भावाने बघायचे. आपल्याला आपले गोंधळ होत आहेत का, की आपण सबळ आहोत, की आपण प्रबळ आहोत, की आपण कुठेतरी दुर्बळ होतोय, हे आपल्याला आपल्या नजरेने पाहायचं आहे. वी हॅव टू सी. आणि कायम ऑब्झर्वर इफेक्ट त्याला म्हणतोय आपण. भगवान कृष्णांचाच वर्ड आहे हा, द्रेष्टा भाव. दुसऱ्या अध्यायामध्ये पण ते सांगतात द्रेष्टा भावाविषयी. जेव्हा आपल्याला हे कळतंय की माझा कुठेतरी गोंधळ होतोय, तेव्हा हा स्वभाव आहे की गोंधळ दुरुस्त करणं. हा आपला मूळ स्वभाव आहे. आपण त्याच्यामध्ये स्टेप्स घेतो आणि आपले स्वभाव जे आहे ते आपण दुरुस्त करायचा प्रयत्न करतो. पण अज्ञान असेल तर आपण एन्झायटीमध्ये राहतो. आपलं वाढलेलं वजन, आपल्या पोटाचा वाढलेला घेर, आपण गरजेपेक्षा जास्त खात असलेली साखर, गरजेपेक्षा जास्त खात असलेलं जेवण, प्रोसेस फूड्स, आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढती असलेली चायनीजची दुकानं, ही आपल्याला सगळं हे सांगतायत. आणि मेडिकलची दुकानं सुद्धा हे आपल्याला हे सांगतायत की देअर इज समथिंग विच इज ड्रास्टिकली रॉंग विद इन. आणि म्हणून हे आपल्याला मार्केट बनवत आहेत आणि आपण बनलोत. म्हणून पैसे, अर्थ, भगवान सांगतात अर्थ. काल आपण धर्म समजून घेतला, पण धर्म मला असं वाटलं आजच्या सेशनमध्ये, आज किमान पक्षी, मी एक हिलर आहे, तर मला असं वाटतं माझा धर्म आहे, माझी प्रामाणिकता आहे माझ्या गुरूंच्या विषयी, की ज्या गोष्टीने, ज्या टेक्निक्सने आपण आपले विचार जे आहेत पसरलेले, स्कॅटर्ड, खूप सारे, ते आपण जर नॅरो करायला सुरुवात केली तर आपण सेंटर्ड अटेन्शन करू शकतो. येस ऑर नो? आणि जर आपण फोकस्ड राहिलो आपल्या ध्येयांप्रती, तर आजूबाजूला जीवनात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, आणि त्या सगळ्यांच्या येतात, कोणीही त्याला अपवाद नाही. तुम्ही नाही, मी नाही, कोणीच नाही. पण त्याच्यावरती विजय कमवण्यासाठी किमान पक्षी आपल्याकडे वैचारिक बांधणी जरी थोडी बेटर असेल, मग आपण आपल्या वी स्टँड आउट अमंग अदर्स. सो आर यू रेडी? तुम्ही जिथे कुठे असाल, सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट, कंधे सीधे बिलकुल. कुठे रेंगाळलेले पेंगाळलेल्या अवस्थेत असाल तर जस्ट सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट. Gently focus on yourself. जणू काही आपण आपल्याशी संवाद साधतो आहे, ती भूमिका आपल्याला घ्यायची आहे. ओके, मी आता ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आधी सांगणार आहे, बिकॉज सम ऑफ यू हॅव जॉईन्ड फॉर द फर्स्ट टाइम, काही मी तुम्हाला इथे इन्स्ट्रक्शन्स देणार आहे, ज्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका. लिसन केअरफुली, कीप युअर आयज ओपन नाउ. आपण ह्या मेडिटेशन नाही, पण ह्या टेक्निकला प्राण अपान असं म्हटलेलं आहे. ह्या अद्वैत सिद्धांतामधनं आहे. 60,000 विचार जे आपल्याला रोज आपण करतो, पैकी इट वॉज रिसर्च की 8 ते 10 असे विचार आहेत ते आपण रिपीट करत राहतो. रिपीट 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 कंटिन्यूस रिपीट. ज्याच्यामध्ये जे आपले ध्येयाचे विचार आहेत, काय ध्येय असलं पाहिजे? आय शुड बी इन गुड हेल्थ, माझी मंगलमूर्ती झाली पाहिजे, पैसे,
धनवान मी होणार, हे असे विचार जे आहेत याला जागाच नाही आतमध्ये यायला. कोणीतरी आपल्याला वेगळं चालवत आहे. तुम्ही प्राणिक सायकोथेरपी शिकल्यावरती तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणतोय. अशा प्रकारच्या एनर्जीज आहेत, अशा प्रकारचे काही बीइंग्स किंवा निगेटिव्ह एनर्जीज आहेत. आपण उगाच त्यांचा विचार करतो. तुम्ही दोन माणसांना म्हणजे दोन मित्र किंवा दोन माणसं एकमेकाला भेटतायत, कधी कधी आपल्याला लक्षात येतं की आपण एखाद्याला भेटल्यावरती आपली एनर्जी पूर्ण ड्रेन आउट होऊन जाते. आपण म्हणतो यार मी ह्या व्यक्तीला भेटलो त्यानंतर मला ड्रेन आउट वाटतंय, असं काय झालं असेल. येस ऑर नो, असे सगळे अनुभव येतात आपल्याला. आज आपण करणार आहोत प्राण अपान, आणि यावेळी थोडंसं रिफाइंड व्हर्जन आपण करणार आहोत. काय करणार आहोत तर वेर एव्हर यू आर, सिंपल स्टेप्स सांगतोय. वेर एव्हर यू आर, सिट विथ युअर स्पाइन इरेक्ट, कंधे सीधे बिलकुल. आणि आता तुम्ही एकच विचार करणार आहात की स्वतःकडे बघण्याचा, पण तुमचे डोळे बंद असणार आहेत. मी तुम्हाला गाईड करणार आहे. चष्मा तुम्ही काढून ठेवणार आहात, ज्यांना चष्मा आहे. आणि देन यू विल ओनली सी युअर सेल्फ ॲज अन ऑब्झर्वर. श्वास तुम्ही घेणार आहात एका नाकपुडीनी, दुसऱ्या नाकपुडीनी नॉस्ट्रिल्सनी म्हणजे श्वास सोडणार आहात. यू गोनो इनहेल अँड यू गोनो एक्सेल. माझ्याकडे बघा स्क्रीनवरती, यू गोनो इनहेल अँड यू गोनो एक्सेल. एक यू बनणार आहे. यू गोनो इनहेल, यू गोनो एक्सेल, यू गोनो इनहेल, यू गोनो एक्सेल. तो श्वास तुमचा कदाचित इथपर्यंत जाईल, परत खाली येईल. तो श्वास तुमचा फक्त बघत राहायचंय, बघत राहायचंय, फक्त बघत राहायचंय. त्यावेळी तुमच्या मनात डोक्यात विचार येईल, सर मला इथे कुठेतरी पाठ दुखते, लक्ष द्यायचं नाहीये. पाठीत कळेल सर, एक मिनिट, डोंट सी, ओनली वॉच. त्या कळीला सांगा थांबा, तिच्याकडे लक्ष नका देऊ. तुम्हाला मी पुढची 10 मिनिटं 5 मिनिटं फक्त एकच तास देतोय. वॉच द झूला. श्वास कैसे ले रहे, कैसे छोड़ रहे, कैसे ले रहे, कैसे छोड़ रहे, और कहाँ जा रही है, कैसे जा रही है, वापस कैसे आ रही है. ती मागे जाते, मागच्या मेंदूपर्यंत जाते, छातीपर्यंत जाते, घशापर्यंत जाते, कुठेही जाते. तुम्हाला फक्त तिला बघायची आहे, तुम्ही कसे श्वास घेत आहात. हे जर तुम्ही रोज केलं पुढचे 21 दिवस, आणि नंतर तुम्हाला त्याची गोडी तयार होईल. तुमच्यापैकी काही लोक जर मला वैयक्तिक ओळखत आहेत, माझ्याशी तुमचा काही बिझनेस किंवा वर्क प्लेसवरती तुम्ही माझ्याबरोबर काम करताय, यू विल अंडरस्टँड विथ एनी सिच्युएशन 90% ऑफ द टाइम आय रिमेन कंपोज्ड इज वन ऑफ द रिझन इज दिस मेडिटेशन ऑर दिस थॉट. आपण आपले विचार बंद करू शकत नाही, पण आपले विचार आपण संग्रहित करतोय आता. आणि ते संग्रह फक्त एक आहे, दॅट यू विल ओनली वॉच युअर सेल्फ टेकिंग अ ब्रीथ. आणि कधी कधी तुमचे लॉंग ब्रीथ होणार आहे, कधी शॉर्ट होणार आहे, काही होणार आहे. तुम्ही काही सांगायचं नाहीये स्वतःला, सर मला इथे इथे खाज येते, बघायचं नाही स्वतःकडे. खाज येऊ दे, पाठ दुखू दे, वळवळ करू दे, चळचळ होऊ दे, लक्ष द्यायचं नाही. शुड आय टेल यू द सिक्रेट? जेव्हा तुम्ही या वळवळणाऱ्या इमोशन्स, या सगळ्या इथे इमोशन्स आहेत, माझ्याकडे लक्ष दे, माझा खांदा दुखतो, बघ जरा इथे बघ. जेव्हा तुम्ही त्या विचाराकडे लक्ष देणार नाही, तेव्हा तुमचं शरीर, ते न्यूरॉन्स म्हणतील, अरे हे काय कामाचं नाही, हा लक्ष देत नाही, चल आपण जाऊ. आय एम टेलिंग यू विथ कॉन्फिडन्स नाही, विथ गॅरंटी. द माइंड इज व्हेरी स्मार्ट. ज्या गोष्टी आपल्या कामाच्या नाहीत ते सोडायला सुरुवात करते. आज काय होत आहे, प्रकरण थांबत नाही हो. आपण थांबायला तयार नाही. कुठे थांबायचं, कुठे सर? आर यू रेडी? येस. मस्तपैकी स्वतःला सेंटर करा. आय विल गाईड यू. जेंटली इनहेल, जेंटली एक्सेल. चष्मा काढून ठेवा मस्तपैकी. डाऊन. जस्ट वॉच. मनाच्या पडद्यावरती स्वतःला बघायला सुरुवात करा. तुमचं नाव घ्या, एक कनेक्शन एस्टॅब्लिश करा. फॉर एक्झाम्पल मी माझं नाव घेतो, शैलेंद्र. मी आता पाहतो तू कसा श्वास घेतोयस.
कसा तुझं ब्रीदिंग टेक्निक आहे, मी फक्त बघणार आहे. ओनली ऑब्झर्व. नो करेक्शन, नो इम्प्रुव्हायझेशन, नथिंग. सांगा स्वतःला, लेट्स बिगिन. जेवढे मनात विचार येत आहे ते सगळे विचार बाजूला ठेवताय तुम्ही. ओनली वन थॉट. कसे ब्रीथ करताय, तो श्वास कुठे जातोय, श्वास सोडताय कुठे. यू विल नॉट मूव्ह ॲट ऑल. कुठेच लक्ष देणार नाही तुम्ही. आज मी या निगेटिव्ह विचारांना त्यांची डिसएम्पॉवरमेंट करत आहे, त्यांची हवाच काढून टाकतोय. डोंट पे अटेन्शन टू एनिथिंग एल्स, ओनली वन अटेन्शन. ॲज इफ तुम्ही एक झोका घेताय. मानो कि आप झूल रहे हो एक झूले में. सांस कैसे आ रही है, जब भी आ रही है, हाउ डज इट फील ऑन योर नॉस्ट्रिल्स. हाउ आर यू वॉकिंग along with that breath. सर भरपूर विचार येतात, येऊ द्या त्यांना म्हणा, आता नाही. जस्ट फोकस. श्वास तुमच्या रेस्पिरेटरी सिस्टम मधनं घशाच्या खाली येतोय का बघा. तो परत जात असताना तुम्हाला समजतंय का. तो परत जात असताना तुम्हाला फील होत आहे का. आर यू एबल टू फील द एक्सेलेशन. श्वास हळूहळू हळूहळू कुठपर्यंत गेलाय. युटर्न कुठे मारलाय. ऑक्सिजन पोचतोय लंग्स पर्यंत. कीप ऑब्झर्विंग. तुमच्या अंतरात्म्याबरोबर तुम्ही आज बंधुत्व एस्टॅब्लिश करताय. बंधुरात्मा शब्द दिलेला आपल्याला गीतेमध्ये, बंधुरात्मा. जस्ट इनहेल, एक्सहेल. खोल श्वास जाता है. आर यू ब्रीदिंग शैलो. Just see, only observe. No correction. Just check. तुम्ही कुठल्याही प्रकारचं वेगळं ब्रीदिंग करणार नाही. नो प्राणायाम, नो प्राणिक ब्रीदिंग, नथिंग. जस्ट वॉच प्रोसेस ऑफ इनहेलेशन, एक्सहेलेशन.
सर पाठ दुखते, डोंट पे अटेन्शन. दुखू दे सर, थोडीशी कळ येते, नो प्रॉब्लेम, डोंट पे अटेन्शन. खाज येते, डोंट पे अटेन्शन. ओनली अटेन्शन झुला. जस्ट पे अटेन्शन. जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा तो कोमट आहे, गरम आहे. ट्राय टू फील. श्वास तुमच्या शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेलाय का? ऑक्सिजन जातोय? Just keep breathing. Slowly and steadily come back out of the observer effect. स्वतःला ऑब्झर्वर इफेक्ट मधनं परत घेऊन या, बाहेर काढा, डोळे उघडा. Are you able to see yourself that you have centered on only one thought? Inhalation, exhalation. जेव्हा तुम्ही स्वतःकडे ऑब्झर्वर म्हणून पाहाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की अरे, माझ्या थायमस ग्लँड पर्यंत आलाच नाही वाटतं श्वास, हरवला तो. जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस एक आठवडाभर कराल, हा व्हिडिओ ऐकाल, टेक्निक समजाल आणि मग नंतर तुम्ही स्वतःची स्वतः कराल, मी सांगतो तुम्हाला 7व्या 8व्या दिवशी तुम्ही झोपायच्या आधी जेव्हा तुम्ही जस्ट वन थॉट लावाल की बघूया मी आज काय इम्प्रूव्हमेंट करतोय किंवा कसा श्वास घेतोय, यू विल सी दॅट सांस आ रही है, यू टर्न, श्वास जा रही है, सांस आ रही है, सांस जा रही है. यू सी दॅट युअर इनहेलिंग. आणि आज समजा हा फक्त एक मे बी अर्धा फूट असेल, लॉंग लॉंग लॉंग, यू विल बी एबल टू सी दॅट आय एम ब्रीदिंग प्रॉपरली. जे शरीर आपल्याला प्रभुरामांनी सांगितलंय, सगळ्या गुरुजनांनी सांगितलंय, गजानन महाराजांनी त्यांच्या पोथीमध्ये सांगितलंय, आणि आपण देह हे देवाचं मंदिर आहे, ते जर आपण अब्यूज करत राहिलो, इग्नॉर करत राहिलो, त्याला ऍड्रेस नाही केलं तर ते आपलं जानी दुश्मन होतं. आपल्याला कुठल्याही दुश्मनाची आवश्यकता नाहीये, कोणच नाही आपले दुश्मन आणि नसतात. गजानन महाराजांनी काल परवा आपल्याला जे प्रवचन सांगितलं 3ऱ्या अध्यायामधले मृत्यूचे 3 प्रकार. पहिला आध्यात्मिक मृत्यू, दुसरा आधी भौतिक रोगाने होणारा मृत्यू आणि तिसरा गंडांतर. ज्यांना गुरुप्राप्ती ऑलरेडी झालेली आहे तुम्ही समजून घ्या, आपल्या गुरूंचे स्मरण करा, म्हणा थँक्यू, कारण गंडांतराने आपला मृत्यू होणार नाही. कारण आपल्या जीवनात साधू आलेले आहेत, जरी भोंदू आपल्या जीवनात आले तरी सुद्धा आपलं काही वाकडं होणार नाही, कारण आपल्या जीवनात आपले साधू आलेले आहेत, आपले गुरु आलेले आहेत. आणि म्हणून हनुमान चालीसेमध्ये श्री गुरु चरण सरोज रज निज एवढं इम्पॉर्टन्स आहे की आपल्या घरात, आपल्या जीवनामध्ये जेव्हा गुरु येतात तेव्हा यू आर बी रेस्ट अश्युअर्ड. असं महाराज म्हणतात की संतांमध्ये, गुरुजनांमध्ये ती ताकद आहे की गंडांतराचा मृत्यू ते ट्रान्सम्यूट करू शकतात अँड वी कॅन हॅव अ लॉंगर लाईफ. व्हॉट इज लॉंगर लाईफ? आध्यात्मिक मृत्यू म्हणजे हे परमेश्वरा, जेव्हा माझी जायची वेळ आहे त्यावेळी मी सुकर मृत्यू व्हावा. आजारी पडून व्हावा का? कोणाची इच्छा आहे हो आजारी पडण्याची? नाही. पण मी सांगतो ती स्टेट असेल आपल्या शरीराची
दॅट यू आर नॉट किपिंग टू वेल, तर अर्थ, काम आणि मोक्ष या सगळ्यांमध्ये आपण पोचू शकत नाही, किंवा लेट पोचतो, किंवा तुरळक यश मिळतं. आणि मी सांगतो तुम्हाला, हे बाकी तुम्ही ऑनलाईन किती तोडगे मोडगे चोडगे काही करा, नाही होणार. नथिंग इज बिगर देन द मेसेज फ्रॉम लॉर्ड कृष्णा, लॉर्ड राम. हे भगवान विष्णूंचे अवतार घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत. त्यांनी सांगितलंय बंधुरात्मा, विषय संपला. त्याच्यानंतर आपल्याला विचार करायची गरज नाहीये. माय रिलेशनशिप विथ माय सेल्फ हॅज टू बी फंटास्टिक. Once it is fantastic, I am telling you, we will conquer everything. Actually, conquer नसतंच करायचं काही. भगवान सांगतात की जेव्हा तू स्वतःला बंधुरात्मा मोडमध्ये येशील, तेव्हा तुला लक्षात येईल की तू आणि मी एक आहे. मग तू फक्त इच्छा कर किंवा इच्छा नको करू, तुला तर मी देणारच आहे. त्यामुळे अर्थासाठी, अर्थ इज मनी, भौतिक जगतातली सुख जी आपण घेणं अपेक्षित आहे, आपल्याला प्रभू रामांनी सांगितलंय, विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलंय, आपल्याला श्लोक दिलेले आहेत, आपल्या सगळ्या पूर्ण सिस्टम मध्ये फलश्रुती सांगितलेली आहे. आता आपल्या इन द सेन्स, आता मी हिंदू धर्मामध्ये म्हणून मला ते माहिती, बाकीच्या धर्मांमध्ये पण असेल, आय रिस्पेक्ट ऑल ऑफ देम. जर फलश्रुती नाही मिळाली आपल्याला, किंवा आपण फलश्रुती जर नसेल, तर आपण का बरं करू? जिथे रिवॉर्ड्स नसतील तिथे काय उपयोग आहे? पण रिवॉर्ड्स घ्यायला प्रभुराम सांगतात आपल्याला की फलचारी, ती फळं समजणं गरजेचं आहे. पैकी सगळ्यात पहिलं फळ आहे इज धर्म, आणि धर्म आहे की आय हॅव टू टेक केअर ऑफ माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. आणि नुसतं आरशात बघून नाही, माझं शरीर, माझं फ्लेक्सिबिलिटी, माझी फॅट, माझी ओबेसिटी, हे सगळं मला सांगतंय. मी आरशात उभं राहिल्यावरती जर मला पहिलं हे दिसत असेल का, रे शैलेंद्र इथे तुला केस आता ग्रे व्हायला लागले, कलर लावायला लागेल, आय एम क्रिटिसायझिंग माय सेल्फ एक साईडला, आणि मी म्हणतोय की आय लव्ह एन अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ, आय लव्ह एन अप्रूव्ह ऑफ माय सेल्फ. नाही होणार हो. काय गंमत आहे? आर यू अंडरस्टँडिंग? क्लॅरिटी, राईट? वन थॉट मेडिटेशन इज सो पॉवरफुल की ह्यानी तुम्ही अँझायटीला परमनंटली बाय बोलू शकता. आणि जरी आली तरी आपल्याला माहिती आहे की आत्ता मी तिच्याकडे लक्ष देणार नाही. ज्यांचे खांदे, पाय, हात जे काय दुखत होते, जेव्हा वेन यू आर डुईंग वन थॉट मेडिटेशन, डू इट फॉर 20 मिनिट्स, सगळं विसरून जाल तुम्ही. वाय? त्याचं टेक्निकल कारण सांगतो. द बॉडी विल राईट नाव, इट इज वर्किंग ऑन अ सिस्टम विच इज इन अर्थक्वेक मोड. कायम काहीतरी फुटत असतात, म्हणून आपण कायम फाईट मोडमध्ये असतो. कुठले तरी लढतोय, कुठेतरी झगडतोय, कोणाशी तरी लढतोय. हे कोणाशी नाही, आतमध्ये चालू आहे. इंग्लिशमध्ये वर्ड आहे इनर कॉन्फ्लिक्ट. मला जायचंय मुंबईच्या दिशेने, पण मी बसलोय पुण्याच्या गाडीमध्ये. आणि परमेश्वराला प्रार्थना काय गंमत सांगतो तुम्हाला, मला नाही मला राहायचं नाही. आमचे सर असं मला शिकवताना सांगतात की आपको इस शहर में नहीं रहना है, आप स्टेशन जा रहे हो और आप क्या बोल रहे हो टिकट विंडो पे जाके, मुझे इस शहर में नहीं रहना है. हे परमेश्वरा माझे प्रॉब्लेम सोडो, हे परमेश्वरा माझे प्रॉब्लेम सोडो. राजा तुला काय हवंय? मला 500 रुपये हवेत. मग हे सांग ना मला तू. माझ्या जीवनात असं आहे, माझ्या जीवनात तसं आहे, माझे हा असं वागतो, माझ्या त्यात असं वागतो, माझा हा असं वागतो, माझ्या त्यात. तिकीट विंडोवरचा माणूस सांगतो, दादा तुम्हाला कुठे जायचंय ते तिकीट मी तुला देऊ शकतो. मला दिल्लीला जायचंय, हे तिकीट घे, आता ही गाडी दिल्लीला जाणार आहे. मला चांगली हेल्थ हवी आहे, आणि हा माझा संकट हरण करण्याचा पहिला कार्यक्रम आहे. मला माझी मंगल मूर्ती करायची, हा माझा पहिला कार्यक्रम आहे. तो बेस जर नसेल व्यवस्थित, तर व्हॉट डू यू थिंक दॅट वी विल प्रोग्रेस फर्दर इन अ एफिशियंट वे? आन्सर द क्वेश्चन इज नो. म्हणून धर्मासाठी, हा आपला धर्म आहे. मी एक हिलर आहे, मला या टेक्निक्स येतात, ह्याच्यापेक्षा अजून बऱ्याचशा काही काही टेक्निक्स येतात. मला असं वाटलं की हे टेक्निक तुमच्याशी शेअर करावं, हा माझा धर्म आहे.
आणि धर्म आपल्याला शिकवतोय की निष्ठा आपल्या गुरूंप्रती, ती निष्ठा आपल्याला सतत 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 आपल्याला आपलं निष्ठा जी आहे आपल्याला सतत आपल्या गुरूंप्रती निष्ठा असली की यू कंटिन्यू टू सेल थ्रू एनिथिंग. कोणी आपल्यावरती काही करण्याचा प्रयत्न जरी केला, काही त्रास द्यायचा प्रयत्न केला, तरी तेवढ्या पुरता लोकांचे पाय तुटतील पण तुम्हाला फक्त खर्चटेल. आय कॅन टेल यू विथ एक्सपिरियन्सेस. म्हणून महाराज सांगतायत गजानन महाराज सांगतायत त्यांच्या पोथीमध्ये की जिथे साधू तिथे बोंधू, जिथे हिरे तिथे गारा असणार आहेत. आणि तुम्हाला गारांचा पण अनुभव घ्यायचा आहे, तेव्हा आता हिऱ्याची किंमत कळेल. येस ऑर नो. त्यामुळे आजपासून तुम्ही वन थॉट मेडिटेशन हे ऐका, 2-3 वेळा हा व्हिडिओ, त्यातला वन थॉटचा जो भाग ऐका आणि कीप डुईंग इट अगेन अँड अगेन. आणि स्वतःला बघा की तुमच्या हाईट प्रमाणे आपलं वजन किती आहे, आपल्या शरीराचं काय गोंधळ आहेत का, काही आजारपणा आहेत का, काही त्याच्यावरती आपण काम करायचं आहे. धीरे धीरे आपल्याला त्याच्यामध्ये प्रोग्रेस मिळणार आहे. महाराज असं म्हणतायत बेस्ट वैद्य बघा. असं तुम्ही काल बघितलं का नाही, कालच्या भागामध्ये, परवाच्या भागामध्ये जेवढी औषधं आहेत म्हणजे थेरपीज आहेत, गजानन महाराज म्हणतात जर वैद्य बेस्ट असेल तर तुम्हाला दुसऱ्या स्टेज ऑफ मृत्यूमधनं सुद्धा यू विल फील बेटर, की तुम्ही रोगातनं मुक्त व्हाल. किती छान. गंडांतरातनं मुक्ती, कारण गुरु आले जीवनामध्ये, चांगला वैद्य मिळाला की रोगातनं मुक्ती. मग जे उरेल ते आपण आध्यात्मिक मृत्यू. अरे ह्याला काय सुकर मृत्यू झाला. मी तर म्हटलो माझी प्रार्थना आहे, मी तुम्हाला परवा म्हटलो गुरु सेवेत मृत्यू यावा ही माझी प्रार्थना आहे. आज नाहीये, 10 वर्षापासून आहे. मला अशी लोक माहिती आहेत की जी गुरु सेवेत असताना, ट्विन हार्ट्स मोड मध्ये गुरु सेवेत असताना त्यांचा मृत्यू, बॉडी, ही लेफ्ट द बॉडी. आय नो सच पीपल. व्हॉट अ ब्लेस्ड सोल, व्हॉट अ ब्लेस्ड अपॉर्च्युनिटी. थांबूया. जे लोक युट्यूब वरती ऐकणार आहेत, थँक्यू. लेट्स कंटिन्यू क्विकली. हनुमान चालिसा आपण पटकन फिनिश करूया. थँक्यू.